एकदा छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसोबत जंगलातून जात होते. तेवढ्यात अचानक एक दगड शिवरायांच्या डोक्यावर येऊन आपटला. ते आजूबाजूला बघू लागले, पण त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता. शिवाजी महाराजांनी म्हातारीला त्यामागील कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, क्षमा असावी, मला नीट दिसत नाही, मी आपल्याला ओळखले नाही. पण मला तुमच्यावर दगड फेकायचा नव्हता. मी तर या आंब्याच्या झाडावरून काही आंबे तोडू पाहत होते. पण म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही, म्हणून दगड मारून फळं तोडत होते. पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला. मावळ्यांनी म्हातारीला सांगितले, हे स्वराज्याचे धनी शिवाजी महाराज आहेत. आता तर म्हातारी पुरती घाबरली. राजावर दगड फेकणे म्हणजे सजा तर नक्की होणारच असे म्हातारीला वाटले. म्हातारी विनवणी करू लागली, महाराज, मला माफ करा. राजांच्या मनात विचार आला, आपल्या स्वराज्यातल्या झाडाला दगड मारला तरी ते गोड फळेच देते, मग स्वराज्याच्या राजाने तर खूप काही द्यायला हवे. महाराज म्हणाले, आई, घाबरू नकोस, तुला शिक्षा होणार नाही. महाराजांनी त्या म्हातारीला काही स्वर्णमुद्रा भेट म्हणून दिल्या व ते गडावर निघून गेले. धन्य ते शिवराय. उगाच नाही त्यांना जाणता राजा रयतेचे कैवारी म्हणत.